क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड चॅप्टर नंबर फर्स्ट. तर आपण मागील लेक्चरमध्ये हेरिडिटी म्हणजे काय याचा आपण स्टडी केला होता आणि DNA हे जेनेटिक मटेरियल आहे याचा देखील आपण थोडक्यामध्ये स्टडी केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन याचा स्टडी आपण डिटेलमध्ये करणार आहोत. तर कॅन यू रिकॉलमध्ये दोन प्रश्न विचारलेत पहा. त्यापैकी पहिला आहे स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. तर याचा स्टडी आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये चॅप्टर नंबर 16 हेरिडिटी आणि व्हॅरिएशन याच्यामध्ये डिटेल केला आहे. तरी देखील थोडक्यामध्ये आपण याचा स्टडी पाहूया. तर सुरुवातीला DNA म्हणजे काय, DNAचं स्ट्रक्चर काय आहे याचा स्टडी आपल्याला कसं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर DNAची डेफिनेशन अगदी सिंपल आहे. DNA इज द डबल स्ट्रँडेड हेलिकल मॉलिक्युलर वेट पॉलिमर कंपाऊंड मेड अप ऑफ डीऑक्सिरायबोस शुगर phosphate bond and nitrogen bases and it contain genetic information in a triplet codon. तर तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं असेल जे काही DNA असतात हे कसे असतात की डबल स्ट्रँडेड असतात, हेलिकल मॉलिक्युलर वेट असतात आणि पॉलिमर कंपाऊंड असतात. म्हणजे नंबर ऑफ मोनोमियर पासून काय झालेले असतात ते बनलेले असतात. तर यामध्ये प्रामुख्याने हे जे काही DNA असतं हे 3 घटकांनी बनलेलं असतं. एक आहे डीऑक्सिरायबोस शुगर, दुसरा आहे फॉस्फेट बॉन्ड आणि तिसरा आहे नायट्रोजन बेसेस. तर आपण 9वीमध्ये पाहिलं होतं की DNA मध्ये काय असतात की 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात. एक आहे ॲडेनाइन, नंबर 2 गुआनाइन, सायटोसाइन आणि थायमिन. तर यापैकी याचं जे काही 4 जे काही नायट्रोजन बेसेस असतात याचं क्लासिफिकेशन 2 गटामध्ये केलं जातं. एक आहे प्युराईन आणि दुसरा आहे पिरॅमिडाइन्स. तर प्युराईनमध्ये ॲडेनाइन आणि गुआनाइन्स असतात आणि पिरॅमिडाइनमध्ये सायटोसाइन अँड थायमिन त्यामध्ये प्रेझेंट असतात. जर नायट्रोजन बेसेस जर 4 असतील तर यामध्ये काय असतात की 4 न्यूक्लिओटाइड प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण RNAचा स्टडी केला होता. तर RNAची डेफिनेशन ही देखील आपण मागच्या वर्षी स्टडी केली होती. RNA is the single stranded helical molecular weight polymer compound made up of ribose sugar, phosphate bond and nitrogen bases. तर RNA हा कशापासून बनलेला असतो? रायबोस शुगर, फॉस्फेट बॉन्ड आणि नायट्रोजन बेसेस. तर याच्यामध्ये देखील 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात. फक्त यामध्ये थायमिनच्या ऐवजी काय असतो? युरॅसिल असतो. एवढाच याच्यामध्ये चेंजेस आहेत. तर RNA मध्ये 2 महत्त्वाचे टाईप्स आहेत. एक आहे जेनेटिक RNA आणि दुसरा आहे नॉन जेनेटिक RNA. तर जेनेटिक RNA म्हणजे काय? दे ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल अँड कॅरी फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज द जेनेटिक RNA. म्हणजे जे RNA काय करतात की जेनेटिक मटेरियल काय करतात की पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगमध्ये कॅरी करतात, त्याला जेनेटिक RNA असं म्हटलं जातं. तर हे जेनेटिक RNA हे ऑल प्लांट व्हायरसेसमध्ये असतात आणि फ्यू ॲनिमल व्हायरसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे एक्झाम्पल आहेत, बेस्ट एक्झाम्पल टोबॅको मोझॅक व्हायरसेस आहे. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलो तर त्यानंतर इन्फ्लुएन्झा व्हायरसेस देखील आहे. यानंतर आपल्याला दुसरा जो काही टाईप्स आहे, दुसरा टाईप आहे नॉन जेनेटिक RNA. मीन्स दे डू नॉट ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. म्हणजे ज्यामध्ये कसल्याही प्रकारचं जेनेटिक मटेरियल नसतात त्याला काय म्हटलं जातं? नॉन जेनेटिक RNA असं म्हटलं जातं. तर नॉन जेनेटिक RNA मध्ये महत्त्वाचे 3 टाईप्स आहेत, तुम्ही पाहू शकता. पहिला आहे रायबोझोमल RNA किंवा त्याला rRNA असं म्हटलं जातं. दुसरा आहे मेसेंजर RNA किंवा त्याला mRNA असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे ट्रान्सफर RNA किंवा त्याला tRNA असं म्हटलं जातं. तर पहिला जो काय आहे रायबोझोमल RNA, द मॉलिक्युल ऑफ RNA विच इज कंपोनंट ऑफ रायबोझोम ऑर्गेनेल इज कॉल्ड ॲज द रायबोझोमल RNA. जे काही जे काय रायबोझोमल RNA असतात हे रायबोझोममध्ये प्रेझेंट असतात. हे 60 to 70% असतात टोटल सेल्युलर RNA मध्ये. नॉन जेनेटिक RNAला सेल्युलर RNA हे असं म्हटलं जातं कारण नॉन जेनेटिक RNA जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करू शकत नाही. ते फक्त प्रोटीन सिंथेसिससाठी काय असतात की युजफुल असतात.
किंवा सेलच्या काही अदर फंक्शनसाठी असतात. तर त्यापैकी पहिला जो काही रायबोझोमल RNA आहे हा रायबोझोममध्ये प्रेझेंट असतो. याचं महत्त्वाचं फंक्शन दिलं आहे पहा, रायबोझोम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर रायबोझोम जे असतात, रायबोझोमलाच काय म्हटलं तर प्रोटीन फॅक्टरी असं म्हटलं जातं, कारण प्रोटीन सिंथेसिस करण्याचं सगळ्यात मोठं काम रायबोझोम करत असतात. यानंतर दुसरा जो आहे मेसेंजर RNA किंवा त्याला mRNA असं म्हटलं जातं. द RNA मॉलिक्यूल that carries the information of protein synthesis from genes, that is DNA chain in the cell of nucleus to the ribosomes in the cytoplasm which produces the proteins is called as the messenger RNA. तर मेसेंजर RNA हे न्यूक्लियसमध्ये जे काही DNA स्ट्रँड असतात त्याच्यावरती डेव्हलपमेंट होत असतात आणि प्रोटीन सिंथेसिससाठी जी काही आवश्यक असणारी माहिती असते ही DNA मध्ये कोडॉनच्या स्वरूपामध्ये असते. मग ती इन्फॉर्मेशन कॉपी करून हे mRNA काय करत असतात की सायटोप्लाझममध्ये रायबोझोमपर्यंत आणण्याचं काम करत असतात. त्यालाच मेसेंजर RNA असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो आहे तो आहे ट्रान्सफर RNA किंवा त्याला tRNA असं म्हटलं जातं. द RNA मॉलिक्यूल which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosomes is called as the transfer RNA. म्हणजे जे काही अॅमिनो ॲसिड असतात हे अॅमिनो ॲसिड प्रोटीन सिंथेसिससाठी mRNA पर्यंत आणण्याचं काम ट्रान्सफर RNA करत असतात. तर अशा प्रकारे हे नॉन जेनेटिक RNAचे महत्त्वाचे 3 टाईप्स असतात आणि तिन्ही टाईपचा यूज प्रोटीन सिंथेसिससाठी होत असतो. तर यामध्ये कॅन यू रिकॉलमध्ये सेकंड एक क्वेश्चन दिलेला आहे पहा की डिफरंट जेनेटिक डिसऑर्डर, त्याचं मिनिंग म्हणजे काय आणि ते कोणकोणते आहेत, तर त्याचा स्टडी आपण थोडक्यामध्ये पाहूया. Number 1, disorder due to chromosomal abnormalities. That disorder occurs due to numerical changes in a chromosomes. म्हणजे हा जो काही डिसऑर्डर असतो हा क्रोमोझोम्स कमी जास्त झाल्यामुळे होत असतो. यामध्ये प्रामुख्याने आपण 3 डिसऑर्डरचा स्टडी केला होता. त्यामध्ये पहिला आहे डाऊन सिंड्रोम्स किंवा त्याला 46+1 किंवा त्याला ट्रायोसोमी ऑफ 21st क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. तर या डिसऑर्डरमध्ये जर आपण पाहायला गेलो तर 47 क्रोमोझोम्स काय असतात की प्रेझेंट असतात आणि आपण असं जर पाहायला गेलो तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. तर यामुळे जे काही चिल्ड्रन्स असतात ते चिल्ड्रन्स काय होतात, दे आर सफरिंग फ्रॉम द डाऊन सिंड्रोम्स अँड दे आर युजली मेंटली रिटार्डेड अँड हॅव अ शॉर्ट लाईफस्पॅन. म्हणजे हे जे काही चिल्ड्रन्स असतात हे मेंटली काय असतात की रिटार्डेड असतात आणि याचं लाईफस्पॅन काय असतात कमी असतात. लाईफस्पॅन 16 to 20 इयर्सपर्यंत असतात. जर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक जर काही पाहायला गेलोत यामध्ये काय असतात की शॉर्ट हाईट असते किंवा त्याचा जो काही नेक असतो शॉर्ट वाईड नेक असतो, फ्लॅट नोज असतात, शॉर्ट फिंगर्स असतात किंवा स्केंटी हेअर्स असतात. तर अशा प्रकारचे विविध काय असतात त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्यानंतर आपण दुसरा जो काही डिसऑर्डर आहे टर्नर सिंड्रोम्स असं म्हटलं जातं आणि त्यालाच दुसरं एक नाव दिलं आहे मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय होतात की जे काही सेक्स क्रोमोझोम्स असतात यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येत असते अँड दॅट कॉजेस द टर्नर सिंड्रोम्स. म्हणजे यामध्ये काय होत असतं की फक्त क्रोमोझोम जे असतात 44+X क्रोमोझोम्स असतात. याच्यामध्ये जे काही एक्स क्रोमोझोम्स असतात, एक्स क्रोमोझोम्स फ्रॉम पॅरेंट्स ऑर ड्यू टू द इनॲक्टिवेशन्स ऑफ द जेंडर रिलेटेड पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम. म्हणजे यामध्ये फक्त 44+X क्रोमोझोम्स असतात इन्स्टेड ऑफ 44+XX क्रोमोझोम्स. तर या कंडिशनमध्ये काय होतात की जे काही वुमन सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम शो द 44+X कंडिशन. तर याच्यामुळे काय होतं जे सच वुमन्स जे असतात, वुमन्स आर द स्टराईल मीन्स दॅट इज अनेबल टू हॅव चिल्ड्रन ड्यू टू द इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. म्हणजे यामध्ये जर आपण पाहायला गेलो जे काही फिमेलमध्ये हा डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर 3 नंबरचा जो काही डिसऑर्डर आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम्स. तर याच्यामध्ये जे काही क्रोमोझोम्स असतात 44+XXY. म्हणजे यामध्ये काय होतात की हा जो काही डिसऑर्डर असतो हा स्पेशली काय होतो की मेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज इन अ सेक्स क्रोमोझोम्स. तर यामध्ये जे काही 1 एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम्स असतो तर ह्या क्रोमोझोम्समुळे काय होतात की 44+X आणि Y अशा प्रकारचं काय होतात की एक क्रोमोझोम्स ॲड होतात. तर याच्यामुळे काय होतात की जे काही मेन्स असतात,
दे आर द सेक्सुअली स्टराईल बिकॉज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर नॉट वेल डेव्हलप. म्हणजे यामध्ये जे काही त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते व्यवस्थित डेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत. त्यानंतर आपला दुसरा जो काही डिसऑर्डर आहे, डिसीज ऑकरिंग ड्यू टू द म्युटेशन इन अ सिंगल जीन, किंवा त्याला आपण मोनोजेनिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. तर याची डेफिनेशन अगदी सिंपल आहे, आपण मागच्या वर्षी स्टडी केलेला आहे. डिसऑर्डर ऑर डिसीज ऑकरिंग ड्यू टू द म्युटेशन इन एनी सिंगल जीन इन टू अ डिफेक्टिव्ह वन आर कॉल्ड ॲज द मोनोजेनिक डिसऑर्डर असं म्हटलं. तर ॲप्रॉक्सिमेटली जर आपण पाहायला गेलं तर 4,000 डिफरंट डिसऑर्डर हे काय होत असतात की या मोनोजेनिक डिसऑर्डरमुळे होत असतात. तर त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहिले होते. हचिन्सन डिसीज आहे, टायसॅक्स आहे, त्यानंतर टायसॅक डिसीज, त्यानंतर गॅलेक्टोसेमिया, त्यानंतर फिनिल केटोनोरिया, सिकल सेल ॲनिमिया, त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस किंवा अल्बिनिझम. तर यापैकी आपण 2 महत्त्वाच्या डिसऑर्डरचा स्टडी केला होता. त्यामध्ये पहिला आहे अल्बिनिझम. त्यानंतर अल्बिनिझम हा जो काही जेनेटिक डिसऑर्डर आहे हा स्पेशली काय होतो की जे काही डोळे किंवा स्किन किंवा त्याचा कलर असतो याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण की त्यामध्ये काय होतात की ब्राऊन पिगमेंट काय होत असतो, डेव्हलपमेंट होत असतो. कारण याच्यामध्ये काय असतात की आपली बॉडी जी असते, बॉडी कॅन नॉट बी प्रोड्युसेस द मेलेनिन, कारण मेलेनिन प्रोड्यूस करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, स्किन बिकम्स पेल असते. हेअर्स देखील काय असतात की पेल कलरचे असतात. हेअर आर व्हाईट अँड आईज आर युजली पिंक ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ मेलेनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. तर या अल्बिनिझममुळे जी काही स्किन असते, स्किन बिकम्स द पेल, म्हणजे काय होतात, पेल कलरचे होतात. आणि हेअर्स आर द व्हाईट, आईज आर युजली पिंक. हे आईज काय असतात की जनरली पिंक कलरचे असतात, कारण याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे मेलेनिन पिगमेंट काय होत नाहीत, फॉर्म होत नाहीत. त्यानंतर यामधील दुसरा जो काही मोनोजेनिक डिसऑर्डर आहे तो आहे सिकल सेल ॲनिमिया. तर सिकल सेल ॲनिमियामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हा जो काही सिकल सेल ॲनिमिया आहे हा मायनर चेंजेस इन अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स अँड DNA यामध्ये आपल्याला याच्यामुळे होत असतो. तर यामध्ये काय होतात की जो काही आपला नॉर्मली ह्युमोग्लोबिन्स असतो, तर 6 नंबरचा जो काही ॲमिनो ॲसिड असतो, ग्लुटामिक ॲसिड असतो, याच्याऐवजी काय होतात की दॅट ग्लुटामिक ॲसिड रिप्लेस बाय द व्हॅलिन. मग व्हॅलिन काय करतो की त्याची जागा घेत असतो. त्याच्यामुळे आपल्या जे काही बॉडीमधील RBC असतात किंवा जे काही इरॅथ्रोसाइट्स असतात त्याचा जर आपण शेप पाहायला गेलो तर त्याचा शेप कसा असतो की बाय कॉन्केव असतो. आणि याचा शेप काय होतो की सिकल शेप होत असतो. यालाच काय म्हटलं जातं, सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतात की जे काही ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते हिमोग्लोबिनची ही काय असते, अगदी व्हेरी लो असते. याच्यानंतर आपला तिसरा जो काही डिसऑर्डर आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. तर हा मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर हा कशामुळे होतो असतो, ड्यू टू द डिफेक्टिव्ह म्युटेशन. तर म्युटेशन झाल्यामुळे किंवा मायटोकॉन्ड्रियल DNA काही डिफेक्ट म्युटेशनमुळे होतात ड्युरिंग द फर्टिलायझेशन. तर अशा वेळेस काय होतं की जे काही फिमेल्समधील ओहम्स असतात दे कॉन्ट्रीब्युटेड बाय द एग सेल. तर हा जो काही डिसीज आहे हा जनरली आपल्याला काय होतो की फिमेलमध्ये पाहायला मिळतो. तर त्याचं एक्झाम्पल आपण आहे लेबर हेरिडेटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. आणि त्याच्यानंतर 4 नंबरचा जो काही डिसऑर्डर आहे आपला डिसऑर्डर ड्यू टू म्युटेशन इन अ मल्टिपल जीन किंवा त्याला पॉलिजेनिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचे जे डिसीज असतात दॅट डिसीज ऑकर ड्यू टू द डिसऑर्डर अरायजेस ड्यू टू द म्युटेशन इन अ मोर दॅन 1 जीन. म्हणजे एकापेक्षा जास्त जीन ज्यावेळेस काय होतं, जीनमध्ये म्युटेशन ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस अशा प्रकारचे डिसऑर्डर होत असतात. त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते. क्लेफ्ट लिफ आहे, क्लेफ्ट पॅलेट आहे, त्यानंतर कन्स्ट्रिक्टेड स्टमक आहे, स्पायना बायफिडा, देन डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर, अस्थमा ॲटसेट्रा. तर अशा प्रकारचे सर्व डिसऑर्डर हे पॉलिजेनिक डिसऑर्डरमुळे होत असतात.